तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो इकडचा जो परिसर आहे त्याची माहिती देतो. तर हा आहे बोर्डाकडे धावता का? कसं आहेत मित्रांनो, मजेत ना? असेल मित्र, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. इंट्रोमध्ये जास्त वेळ न घेता आज आपण जाणार आहोत ते सुरमई फिशिंगला. टायटलवरनं तर तुम्हाला कळलंच असेल, थंबनेल देखील तुम्ही पाहिलाच असेल. उशीर झालेला आहे, लवकर पोचायचं आहे. अगदी 3:30 वाजता बोट सुटणार आहे आणि 3:30 हा लास्ट टायमिंग आहे. तर थोडं घाईतच आहे म्हणून लवकर इंट्रो संपवतो. भेटूया डायरेक्ट बोटीवर. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. सो चाललो आहोत आपण देवबाग आणि गोगव्याच्या मधून नसतात आणि आपल्याबरोबर आहेत मंदार दादा, मनोज पाटील फ्रॉम डोंबिवली. सासरे आहेत माझे, सासरे बुवा. आणि त्याच्यानंतर मंदार दादाचे चिरंजीव देखील आहेत आपल्याबरोबर. आणि आपले तांडेल किरण रोगे. काल किती, आज सकाळी किती लँड केल्या? 3 लँड झाल्या, 5 मिस झाल्या. 5 मिस झाल्या. किती किलोच्या होत्या? अराउंड 5 किलो एक होती, 4.5 एक होती आणि 15+ एक आहे. अरे वा, जबरदस्त. चला, तर मित्रांनो, फिशला जातानाचा टायमिंग ठरलेला असतो. मला सांगितलं 3:30ला यायला, 3:45 झाले तर मी बोट घेऊन निघणार असं मला किरणने इंटिमेट केलं. पण मी आलो 3:46ला, तरी किरण माझ्यासाठी थांबला. असो थँक्यू सो मच किरण. त्याला कळत नाही मी काय बोलतोय ते, कारण त्याला इंजिनचा आवाज जास्त येतोय. एकदा वेळ निघून गेली तर मासा मिळत नाही असं देखील असतं. त्यामुळे थँक्यू सो मच माझ्यासाठी थांबल्याबद्दल. नक्कीच आज जर चांगला कॅच झाला तर चांगला कॅच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याला हे लोक जबाबदार आहेत. त्या दिवशी मला एकदा सांगत होता किरण युट्यूब चॅनल चालू करतोय लवकरच. आणि किरणच्या एकदा काही किरणचा युट्यूब चॅनल चालू झाला, युट्यूबवर एकदम धमाल. येस, किरण भाऊंचे जे टिप्स असतात ते घेण्यासारखे असतात. नक्कीच. आम्ही पण फिशिंग करतो, पण आम्ही शोर फिशिंग जास्त केलेला आहे आणि ट्रॉलिंग फिशिंगचा अनुभव किरणला माझ्याकडे जास्त. नक्कीच किरण गाईड करतो आणि त्याच्या मार्गाने आम्ही भरपूर कॅच केलेले आतापर्यंत. नक्कीच. कुठला लुअर वापरायचा, काय वापरायचं, काय टायमिंग आहे, पाणी, वारा आणि स्मेल घेऊन पण त्याला एवढं नॉलेज आहे की स्मेल वरती पण त्याला कुठल्या कॅच वर यायचं. नक्कीच. तू काय म्हणतो बाबा? ऑल सेट. आज नक्कीच कुठली मोठी सुरमई आपल्याला गावणार आहे. केकची टुर्नामेंट आहे, झाली आहे तयारी? पूर्ण तयारी खेळणार आहेस ना? मग काय जबरदस्त, मजा येणार आहे मित्रांनो. तुम्ही पण नक्की रजिस्टर करा. 20-21 तारीख डिसेंबर. लहानापासून तो लहान असल्यापासून अगदी हो, केकचे टुर्नामेंट तो बरेच टुर्नामेंट खेळतो आणि बराच आता जरा फिशिंग मोठे मासे पकडायला शिकला. नक्कीच. आणि आज दादांचा बर्थडे देखील आहे. सगळ्यांनी कमेंट मध्ये विश करा दादांना. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. पहिला कास्ट केला आपण. रील कुठली रे? स्टेला 14,000. ओके. आणि ग्रॅपलर पॉपिंग रॉड. आम्ही काय मोठी फिशिंग नाही करत जास्त. आम्ही शोर पण मासा सोडलेला नाही. कुठे गेला? कशात आहे? मागाचा घेतला नाही, रॉड सेट करून ठेवायला सांगितलं. काय म्हणता मनोज भाऊ? 3 दिवस जात आहे समुद्रात कंटिन्यू. मी वर्षातनं एकदा 3 म्हणजे नव्या सुरमईच्या टायमाला येतो वर्षातनं. तेवढं घरनं वेळ काढून येतो. जबरदस्त. बाकी काय नाही. टायटू दाखव तुमचा फिशिंगचा क्लास. तर आपल्याला काय वेळ नसतो यायला इकडे. बरोबर, पण आवर्जून वर्षात नाही. 7 दिवस तर येतो मी. जबरदस्त. केक से
लुअर घेऊन गेली, लुअर. कुठला नेला? कमोडो. सुरमईने जो आपण लुअर वापरतो मासा, तो तोडून घेऊन गेली. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो इकडचा जो परिसर आहे त्याची माहिती देतो. तर हा आहे हे लाईट हाऊस आहे. हे ब्रिटिश लाईट हाऊस आहे वर्किंगमध्ये, आणि ते इकडे पोर्तुगीज लाईट हाऊस आहे. तो असे हे 2 लाईट हाऊस आहेत. हा ब्रिटिश आहे आणि तो पोर्तुगीज लाईट हाऊस आहे. तो आजूबाजूचा परिसर देखील जबरदस्त आहे इकडे. तर मित्रांनो, लाईट फिशिंग जी केली जाते ती अशा प्रकारची असते की प्रकाशाच्या दिशेने मासा धावतो. तसाच आत्ताचा जो टायमिंग आहे, सूर्याच्या उजेडावर मासा धावतो त्या बाजूला, आणि त्यावेळेलाच तो नेटिंग होते. आणि हाच चान्स असतो, हीच वेळ असते आपला लुअर पण माशाने उचलण्याचे. सो आता वेळ झालेली आहे, बघूया काय रिपोर्ट होतो आपल्याला. लागली रील करा रे, रील करा. मनोज भाई तुम्हाला मगाशीच सांगितलेलं, आता तर रॉड घ्या तुमच्या. पुढे बोला की काय अरे आता तोडून गेली एक थापण लागली. आता गाडतोय मस्त. तू बोलायला काय म्हणतोय? बोर्डाकडे धावता का? तोच मारला समोर ना वर आहे ती ना. मोठा ना काय? चांगला दिला, ट्राय काढच दिला. हा ही बाई दिसली. आरामात मार. तर पहिली सुरमई आपण केली आहे लँड. अजून लँड नाही केली. मस्त थोडा आपण मागे राहूया. आरामात आरामात आरामात. नाईस कॅच. बर्थडे पार्टी येऊ दे. आम्ही कशी द्यायची? आम्ही काढायची, तुम्ही घालवायच्या सुरमई, आम्ही काढायच्या. मंदर दादा, सकाळपासून याची पार्टी नको आहे आम्हाला. चला तरी त्या घालवताय त्या. मनोज भाई, चल आपण त्याची भरपाई करूया मग. चला कसली ओपनिंग केली. गेले त्यांची रे. बोललो ना, लाईन वर आला ना सूर्या, उचलणार. तर मित्रांनो, या वर्षाची सुरमई फिशिंग सुरू झालेली आहे. यापुढे देखील आपल्याला चान्स मिळाला तर नक्कीच आम्ही दर्यात येऊ आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. कसं असतं, बिझी शेड्यूलमुळे त्यावेळेला हजर राहणं शक्य होत नाही. पण आज मनाची तयारीच करून आलेलो की आज जायचं. थोडा बिझी होतो, पण एक चांगला कॅच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सो मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.